नमस्कार मंडळी. तर आज आपण जाऊया समुद्र किनारी. चला, कधी विचार केलाय का, एक छोटीशी नदी इतकी मोठी कशी होते की शेवटी ती समुद्रात जाऊन मिळते आणि त्या प्रवासात ती काय काय सहन करते. आजची ही गोष्ट फक्त नदी आणि समुद्राची नाही, तर आपल्या आयुष्याची आहे. नदीचा जन्म खूप छोट्या ठिकाणाहून होतो. एखाद्या डोंगराच्या कुशीतून, एखाद्या छोट्या झऱ्यातून. सुरुवातीला ती खूपच कमकुवत असते, शांत असते, पण तिच्या मनात एकच ध्येय असतं, पुढे जात राहायचं. अगदी आपल्यासारखंच आपणही आयुष्याची सुरुवात लहान पावलांनी करतो. नदी कधीही स्वतःसाठी वाहत नाही. ती जिथे जाते तिथे जीवन निर्माण करते. शेत हिरवी करते, लोकांना पाणी देते, निसर्गाला जिवंत ठेवते. आपणही जर स्वतः फक्त पुरते राहिलो, तर जगात इतरांसाठी काही नाही केलं, तर आपल्या आयुष्याचा खरा अर्थ काय? मग एक दिवस येतो जेव्हा ती नदी समुद्राला भेटते. समुद्र विशाल असतो, खोल असतो, पण तो नदीला कधीच नाकारत नाही. तो तिला आपल्यात सामावून घेतो. अगदी तसंच जीवनात आपल्याला योग्य ठिकाण मिळालं की आपली सगळी मेहनत फळाला येते. समुद्र आपल्याला एक वेगळाच धडा शिकवतो. तो शांत दिसतो, पण त्याची खोली अमर्याद असते. नदी सतत वाहत राहते आणि शेवटी समुद्रात मिळते. तसंच आपल्या आयुष्याचा प्रवासही आहे मैत्रिणींनो. छोटे छोटे प्रयत्न शेवटी मोठ्या यशात मिळत असतात. माणूसही तसाच शांत असावा, बाहेरून साधा पण आतून खूप मजबूत. नदीचा प्रवास सोपा नाही, पण ती कधीच तक्रार करत नाही. ती फक्त वाहत राहते, पुढे जात राहते, कारण तिला माहित असतं की तिचा शेवट सुंदर आहे. म्हणून आज कितीही तुम्ही लहान असाल, दुःख असेल, कितीही अडचणी असल्या, तरी एक दिवस यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. मैत्रिणींनो, तसं तर आम्ही समुद्राला जाण्यासाठी आलेलोच नव्हतो. आम्ही आलेलो होतो स्वामी समर्थांच्या केंद्रात. तर आलो, छानपैकी मन प्रसन्न झालं. कशाने? तर स्वामी महाराजांच्या दर्शनाने. स्वामींना डोळे भरून पाहिले आणि मन प्रसन्न झालं. महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि चला म्हटलं, एवढ्या जवळ आलोच आहो, तर बीच वरती जाऊन येऊ. मुलांचा हट्ट, तर चला म्हटलं जाऊया. तसं तर आम्ही पाण्यात भिजण्याच्या तयारीने आलेलोच नव्हतो. म्हणून मुलांची कुरकुर होती, तक्रार होती की आई एक ड्रेस तरी घ्यायला हवा होता. पण चला, आहे त्यात आनंदी राहणं, समाधानी राहणं हेच आयुष्य नाही का? चला म्हटलं, आलो. ह्यांना काही इच्छा नव्हती. हे बसले समुद्राच्या कोपऱ्यावरती आणि आम्ही आलो 3 जण समोर. पहा मुलांचा आनंद, ना कोणती तक्रार, ना कोणतं हेवादेवा, आहे त्यात आनंदी समाधानी राहणं. किती ती मस्ती, किती तो एन्जॉय, किती ते समाधान. छानपैकी तिघांनी एन्जॉय केला. जास्त नाही पण थोडासा, कारण कपडे भिजतील आणि ओल्या कपड्याने परत अजून गाडीवरती वापस जायचं आहे. आजारी पडणं नको. पहा किती सुंदर असं निसर्गरम्य, नयनरम्य वातावरण आहे हे. खूप छान वाटत होतं. एवढं कडाक्याचं ऊन असून सुद्धा एक थंडावा जाणवत होता. आणि मला ही सवय आहे, उन्हामध्ये आले की मला शिंका सुरू होतात. 2-3 शिंका घेऊन झाल्या, माइंड एकदम फ्रेश झालं, जसं मन झालं तसंच. तर चला, छानपैकी एन्जॉय केला. परत वापस आलो. परत थोडीशी पोटपूजा केली. समुद्राच्या तीरावरतीच एक देवीचं मंदिर आहे, तिथे सुद्धा नतमस्तक झालो आणि परत निघालो परतीच्या घरट्याच्या प्रवासाला. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडासाही आवडला असेल,
तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाईप करा. भेटूया नंतर अशाच छानशा व्हिडिओतून, अशाच विचारांमधून. तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ रहा, मस्त रहा, समाधानी रहा आणि जीवनाचा आनंद घ्या. भेटू नंतरच. तोपर्यंत बाय.